माझी ओरे कीर्ती मागे हॅलो हॅलो आय 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 आपुला तो एक देव करून यावा आपुला तो एक देव करून यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्या
हरी हरी हॅलो स्वर स्वर काळी हरी आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान विठ्ठल हॅलो हॅलो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन करो प्रथम नमन कृपा दाने कधे
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवका झालो झालो सेवे लागी सेवका आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीवा सुख नोहे ये रती माई के दुखाचे जानती नाही आदि अंती अवसान विठ्ठल प्रश्न प्राप्त प्रसंग संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र नवीन तो बोललो भापुत्र असणार श्री संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणांचा अभंग आपण आज या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे तर आज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा श्री संत श्रेष्ठ महिपती महाराजांच्या चिरकाल वास्तव्याने शोभिवंत झालेला जिल्हा मुळामाईच्या प्रवाहाने पुनीत झालेला जिल्हा म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा तर आज या अहिल्यानगर जिल्ह्यात खरं सांगायला गेलं तर श्री संत श्रेष्ठ बाळूमामा जरा इकडे लक्ष द्या बरं का आपलं कसं कीर्तन चालू आहे ना आता एवढ्या लांबून मी आली मग तुम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे ना नाही का बरं श्री संत श्रेष्ठ बाळूमामा ऐकताय तुम्ही नंबर 1 श्री संत श्रेष्ठ बाळूमामांचे मेंढर या संगमाने शोभिवंत झालेला तालुका म्हणजे आपला संगमनेर तालुका तर आज या संगमनेर तालुक्यात श्री क्षेत्र दिग्रस या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ बाळूमामांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी या भव्य दिव्य अशा कीर्तनाचं आयोजन केलं आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली ते म्हणजे सामान्य नाही तर शास्त्र जर आपण उघडून बघितलं तर आपल्याला कळेल अग्निद्र आणि पूर्वचिती या दोघांचा विवाह झाला आणि त्यांच्या
भगवंत वृषभदेवांच्या रूपाने अवतरले. वृषभदेवांचा विवाह इंद्राची कन्या जयंती सोबत झाला. नाव काय तिचं? जयंती. जयंती सोबत झालेलं. त्या कालखंडामध्ये त्यांना 100 मुलं झाली. किती मुलं झाले? 100. त्यातले 81 मुलं विद्वान ब्रह्मचारी राहिले. त्यातले 9 जण अधिपती झाले, अजून 9 संन्यासी झाले आणि एक आपल्या भारताचा राजा झाला. त्याचं नाव आहे भरत राजा. नाव काय त्याचं? भरत. त्यानं आपल्या देशावर 10,000 वर्ष राज्य केलं, म्हणून आपल्या देशाचं नाव भारत पडलं. आणि आपल्या देशाचं नाव अजनाभ पर्व होतं. काय होतं? अजनाभ पर्व. पण त्या भरत राजाने आपल्या देशावर 10,000 वर्ष राज्य केलं, म्हणून आपल्या देशाचं नाव भारत पडलं. विठ्ठल आपल्या तालुक्याचे PI डोंबणे साहेब यांनी श्री संत बाळूमामा यांच्या पालखीला भेट दिली. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं, गावच्या वतीनं PI डोंबणे साहेब यांचा छोटासा सत्कार होत आहे, तो त्यांनी 2 मिनिटांमध्ये स्वीकारावा. चला चला साहेब चला. चला पोरं काय आणलं ते आणा पटकन. अतिशय तालुक्याचे दक्ष असलेले PI डोंबणे साहेब यांचा गावच्या वतीनं सत्कार झालेला आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थांचे आभार मानतो. आपल्या बीटचे प्रमुख टोपले साहेब यांना देखील विनंती आहे की आपण छोटासा सत्कार स्वीकारण्यासाठी इकडे यायचं आहे. कोकणे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. चला आवाज द्या. हॅलो, सर्व नागरिकांना नमस्कार. मी संगमनेर तालुक्याला प्रभारी अधिकारी म्हणून 2 वर्ष झाले माझे. आज बाळूमामांच्या मेंढ्या इकडे गावात आल्या, त्या अनुषंगाने मला माझं मोठं नशीब का मला आज दर्शन झालं, म्हणजे भेटलं. आता मी पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला 1-2-3 गोष्टी सांगतो थोडक्यात. आता इथं या सगळ्या लोकांकडे मोटरसायकल असतात, तर आपण मोटरसायकल काय करतो, घरी आल्यानंतर लॉक आहे नाही टाईमच्या ठेवतो किंवा लावत नाही गाडी. तर काय करा तुम्ही, आता इथून पुढे घरी गेले का एक मोठी साखळी घ्यायची 1.5 फूट लांबीची आणि एक छोटं कुलूप घ्यायचं आणि आपण घरी गाडी गेली का ती चावी साखळी लावून टाकायची, म्हणजे जागाला आणि शॉक असतो. म्हणजे रात्री चोर जरी आला तुमची गाडी चोरायला तर त्याला ते लोटता येतं, म्हणजे ते कुलूप तोडताना आहे ना साखळी अशी गडगड फिरते, मग आवाज होतो, मग तुम्ही दरवाजा उघडू शकता. किंवा तुम्ही संगमेरला गेले, दवाखान्यामध्ये गेले, मंगल कार्यालयामध्ये गेले, बस स्टँडला गेले, गाडी आपण स्टँड बाहेर ठेवतो, चोर याचा डुप्लिकेट चावीने खोलून आणि तोडून न्यायचा. लॉक कसं आहे, लॉक नाही मास्टर चावीने. ते जर तुम्ही साखळी लावली, कुलूप लावलं तर ते तोडायला गेला म्हणजे आवाज येतो, लोक माझा आजूबाजूला आला हात सोडून. तर असं तुमची गाडी कधी चोरी जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, महिलांनी आपण समजा तुम्ही गावाला जाता, STचा प्रवास करता किंवा तुम्ही आता रात्री जेवण झाल्यानंतर पावली करता किंवा सकाळी उठल्या मॉर्निंग वॉक करता, तर प्रत्येक महिलेच्या गळ्यात आपले मंगळसूत्र वगैरे चेन असते. तर प्रत्येक महिलेने काय करा, तो स्टोल असतो, तो स्टोल ओढून घाला, म्हणजे मंगळसूत्र काही तुमचं ओढलं जाणार नाही. किंवा STत बसताना काही त्या वाया कट करता, ते कट करता येणार नाही.
तर मग महिलांनी काळजी घ्या, म्हणजे स्टोल घालायचा, स्टोल वापरायचा. आता तुम्ही खेड्यातल्या बाया तर बरंच बाया मला डोक्यावर पदर किंवा हे दिसतो, तसं शहरामध्ये कसं बरंच लेडीज डोक्यावर पदर घेते किंवा हे घेते, त्यामुळं पण ते मग दिसतं सोन्याचं तोरण. आता सोन्याची किंमत किती झाली माहिती. तसंच मोबाईल आहे, मोबाईल प्रत्येक माणसाच्या मोबाईल बघा, सगळ्यांच्या वरती वरच्या खिशात मोबाईल आहे. आता माझा मोबाईल कुठे खालच्या खिशात दिला पाठीमागे, तर तुम्ही मोबाईल आहे ना मागच्या वरच्या खिशात ठेवू नका. आता वरच्या खिशात ठेवून समजा आता हे बाजारात गेले संगमनेरला भाजी घेताना किंवा एखादा हे करताना, तर ते टीम असते, त्याची गॅंग असते, मुद्दा म्हणून याला धक्का देते, पावर तो कडेवर टाकून हळूच मोबाईल काढून घेतो, तुमचा मोबाईल चोरी होऊन जाईल. आणि तुमच्या मोबाईलमध्ये सर्व नंबर फिट असतात, तुम्हाला घरचा नंबर सुद्धा पाठ नसतो, तर तो मोबाईल तुम्ही खालच्या खिशात ठेवत जा, खिशात ठेवत जा, इथं चोरला जाणार नाही, पडणार नाही. तुम्ही जाता दर्शनाला जाता समजा खाली वाकण्याचं दर्शन तुमचा मोबाईल जातो. तसंच मी मुलींना आणि महिलांना आवाहन करतो, मोबाईलमध्ये समजा काही कोणी तुम्हाला अश्लील मेसेज करत असते किंवा सारखे सारखे वारंवार फोन करत असते, तर तुम्ही अवश्य तुमच्या घरच्या मोठ्या मंडळींना सांगा आणि पोलीस स्टेशनला या तुम्ही. आणि आता काही तरुण वर्ग आहे समजा किंवा काही वयस्कर माणसं आहे, आता एक सायबर क्राईमचा नवीन गुन्हा आलेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअप व्हिडिओ येतो, व्हॉट्सअप कॉलवर व्हिडिओ येतो, आणि तिकडून समोर सुंदर तरुणी बोलत असते, मग लगेच ती तुम्हाला बोलण्यामध्ये फसवते आणि मग ती हळूच अंगावरचे कपडे काढते, तुम्हाला म्हणजे तुम्ही काढा. मग हा माणूस तुमच्या स्त्रीच्या सौंदर्यापुढे पळून जातो आणि तो बी त्याचे कपडे काढायला लागतो. आणि पण तिकडं रेकॉर्डिंग चालू असतं. जसा तुमचा मोबाईलचा कॉल संपतो त्या मिनिटामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ कॉल क्लिप पाठवली जाते, तुमची नेकेड क्लिप. आणि आम्ही आता उद्या यूट्यूबवर टाकणार. मग आता हा म्हणतो रावण्या करतो, नको नको आता तसं काही करू नका. मग ती म्हणजे आता 10,000 रुपये टाकली या अकाउंटवर, म्हणून सकाळी म्हणजे 25,000 टाका, संध्याकाळी म्हणता 50 टाका, आणि आम्ही यूट्यूबवर व्हायरल करू, तुम्हाला 2 तास फक्त. आणि मग हा माणूस परेशान होतो. अशा लोकांनी 5-5 लाख रुपये दिलेले. पण असं आहे ते मध्यम वयस्कर माणूस असतो, बायकोला सांगू शकत नाही, वडिलांना सांगू शकत नाही, पोलिसांना सांगू शकत नाही. हे काही घाबरायचं नाही. हा सायबर क्राईमचा प्रकार आहे, चुकी प्रत्येक माणसाकडून होतो. तुम्ही त्यांचा कोणाचा कॉल घ्यायचाच नाही. 2 दिवस मोबाईल बंद करून ठेवायचा, डायरेक्ट मोबाईल बंद करून कपड्यात ठेवून जायचं. आणि जे जर जमन नसेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला या, तक्रार द्या आणि कायदेशीर कारवाई करा. या 2-3 गोष्टी आहेत. याच्यात तुम्ही जर एक मोटरसायकल साखळी लावणे, मोबाईल खालच्या खिशात ठेवणे आणि संदर्भात काही मेसेज आले तर पोलीस स्टेशनला येणे. आणि व्हिडिओ कॉल कोणताही व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला तर घेऊ नये. हे सर्व नागरिकांनी काळजी घ्या, तुमच्या आयुष्यात खायचं. धन्यवाद. हॅलो, श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय पालखी क्रमांक 1च्या वतीने टेकडी साहेबांचा सत्कार सन्मान केला जातोय. आमच्या पालखीचे व्यवस्थापक कारभारी माननीय श्री गुंडोमंत पाटील आत्मा वगैरे त्यांचा सत्कार सन्मान करतील. साहेबांना विनंती आहे आपण त्या सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हो तर म्हणा, येतोय ना आवाज?
मग सांगा आपलं काय चालू आहे. वा कीर्तन चालू आहे क्या बात. खरं तर अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपला विषय चालू होता अग्निद्राला. अग्निद्राचा विवाह पूर्वचित्ती सोबत झाला. त्यांच्या घरी वृषभदेवानं अवतार धारण केला. त्यांना 100 मुलं झाले. त्यातले 81 मुलं विद्वान ब्रह्मचारी झाले. त्यातले 9 मुलं अधिपती झाले. 9 मुलं विद्वान संन्यासी झाले. आणि आता एक तो भरत राजा. इथपर्यंत आपण आलेलो बरोबर. मग आता त्यातले जे 9 एका जे विद्वान ब्रह्मचारी राहिले संन्यासी झाले ते म्हणजे 9 नारायण. 9 नारायण माहिती तुम्हाला. हरिनारायण, कवी नारायण, पिंपलाद नारायण, करभाजन नारायण, द्रुमिल नारायण. ते या कलियुगामध्ये नवनाथांच्या रूपाने प्रकट झाले. आणि त्याच नवनाथांपैकी एक जे नवनाथ आहे कानिफनाथ. आलं ना लक्षात. या कानिफनाथांचे परम असणारे भक्त नव्हे तर परम सेवक आदरणीय हरिभक्त पारायण आपले बिडवे महाराज आहेत. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं. आणि खरं तर काकांनी मला सांगितलं बरं का, आपल्या गावातील जितके पण वाहन चालक आहेत त्यांनी एवढं सुंदर असं नियोजन केलंय. बघा ना महाराज किती महिला मंडळ जमलेलं आहे. आनंद वाटतो की नाही आपल्याला. आपल्या बाळू मामांसाठी किती जण जमलेले. एकदा मी म्हणते स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. मागचे कोण टाळा निवास होते. मी येऊ का तिकडं. टाळ्या वाजवत चालायच्या बरं. शास्त्रामध्ये वर्णन आहे जर आपले 2 हात एकमेकांवर आपण आदळले तर आपल्या शरीरातले भरपूर रोग नष्ट होऊन जातात बरं का. म्हणून टाळ्या वाजवा. वाजवा बरं टाळ्या. पण तुम्हाला एक सांगू, माझं आज फार मोठं परम भाग्य आहे बरं. माझं फार मोठं परम भाग्य की बाळू मामाची सेवा करण्याचा योग माझ्या वाटेला आले. पण तुम्हाला सांगू बाळू मामाची सेवा कोणाच्याही वाट्याला येत नाही बरं. अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं. जन्मांतरे भवित पुण्य तेव्हा ही सेवा खऱ्या अर्थाने प्राप्त होत असते. खरं तर आमच्या काकांनी मला कॉलवरच सांगितलं की बाळू मामांच्या मेंढऱ्या आपल्या गावामध्ये आलेल्या आहेत. जवळजवळ 1000च्या आसपास असतील बरोबर ना काका. आपलं भाग्य आहे की एवढ्या मेंढऱ्यांनी आपल्या गावामध्ये यावं, आपल्या डिग्रस मध्ये यावं. खरं तर बाळू मामा काही सामान्य नाही. सदाशिवाचा अवतार म्हणजे श्री संत श्रेष्ठ बाळू मामा. बाळू मामा म्हणजे निष्ठावंत असणारे संत. आता बाळू मामांविषयी तुम्हाला काय सांगावं, तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे. बाळू मामा संत आहेत आणि संतांनी अनेक चमत्कार केले. आणि अजून एक बाजू मांडू का, संत चमत्कार करत नसतात पण त्यांना प्रासंगिक चमत्कार करावे. प्रासंगिक चमत्कार करावे लागतात. एकदा मामासाहेब दांडेकरांना आळंदीमध्ये असताना एका शिष्याने प्रश्न विचारला. म्हणे का या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता. मामासाहेब दांडेकरांनी उत्तर दिलं. म्हणे एका मुलाची जर आई व्हायचं असेल तर 18 वर्ष पूर्ण असावी लागतात. शब्दांकडे ध्यान द्या बरं का. एका मुलाची जर आई व्हायचं असेल तर त्यासाठी 18 वर्ष पूर्ण असावे लागतात. पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी घेऊन महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय जगाची आई झाले. यापेक्षा मोठा चमत्कार करा. आणि बघा ना ज्ञानोबाराय जर या जगाची आई झाले ना तर आमचे बाळू मामा या जगाचे मामा झाले. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला सांगू का, भाचा असो किंवा भाची दोघांचाही आपल्या मामावर फार जीव असतो ना. काय सांगावे आमच्या बाळू मामाचे चमत्कार. एखाद्या गावामध्ये जर पाऊस पडत नसेल तर त्यांनी हातामध्ये भंडारा घ्यावा, आकाशाच्या दिशेने उधळावा, आकाशामध्ये ढग जमा व्हावे, ढग जमा झाल्यावर धो 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 पाऊस पडावा. हेच तर आमचे बाळू मामाचे चमत्कार आहे. वाजवत जावा टाळ्या. तुम्हाला जर वाजू वाटल्या ना तर बिनधास्त वाजवत जावा बरं. लाजायचं नाही. कारण कीर्तन म्हणजे श्रोत्याचा आणि वक्त्याचा काय संवाद. कीर्तन एकट्याचं नसतं. बाळू मामांनी मेलेल्या प्रेतांना जिवंत केलेलं आहे. बाळू मामांच्या भंडाऱ्यामध्ये किती ताकद आहे. तुम्ही लावला ना सगळ्यांनी भंडारा.
मला नाही लावलं तुम्ही. बर बर लावू आपण नंतर. फार ताकद आहे महाराज. मोठे मोठे रोग की ज्या रोगांवर आत्ताच्या या जगामध्ये लसी उपलब्ध नाहीये ते रोग सुद्धा बाळू मामाच्या भंडाऱ्याने निघून जातात. एवढं सामर्थ्य आपल्या बाळू मामामध्ये. पण तुम्ही सगळे फार भाग्यवान आहे बर का. तुम्ही सगळे फार भाग्यवान आहे की आपल्या बाळू मामाचं सानिध्य तुम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त झाले. म्हणून या ठिकाणी मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, समस्तांचे या ठिकाणी आभार मानते. भरपूर भरपूर समाज या ठिकाणी आहे. आनंद वाटला बरं का बिडवे काका. काय काय ठिकाणी कार्यक्रमाला जाते अशी परिस्थिती असते, मोठा मांडव अनाथ पाचच पांडव अशी परिस्थिती असते महाराज. पण एवढा समाज बघून, एवढे लोक बघून अंतःकरणाला मात्र समाधान मिळतं बरं. या ठिकाणी गायनाला उत्तम अशी साथ संगत जे करतात, गोड गळ्याचे गोड गायनाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण बाबांचं नाव हरिभक्त पारायण माळी बाबा या ठिकाणी आहेत. तुमचे मनपूर्वक आभार मानते. दादांचं नाव हरिभक्त पारायण नितीन दादा या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. आपल्या बाबांचं नाव शिवाजी महाराज. अरे वा, शिवाजी महाराज, क्या बात. आदरणीय शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे सुंदर असं मृदुंग वादन जे करताय दादांचं नाव भाऊसाहेब महाराज. आदरणीय मृदुंग मार्तंड हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. दादांचं नाव ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज माळी. म्हणजे ज्ञानेश्वर पण ज्ञानेश्वरी पण आदरणीय ज्ञानेश्वर दादा आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. आपल्या या ठिकाणी आजी आहे. तुमचेही आभार मानते. आपले विनेकरी बाबा आहेत. तुमचेही आभार मानते. गुणीजन असे टाळकरी मंडळी आहे. तुमचेही आभार मानते. आपले साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचेही मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल श्री संत श्रेष्ठ जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबा आपल्याला उपदेश करताय. काय करताय? उपदेश करताय. बोलत चला बरं का. काय करताय? उपदेश करताय. का बरं उपदेश करताय? शास्त्रामध्ये जर अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल तुकोबाराय जो उपदेश करताय तो तुम्हा आम्हाच्या उद्धारासाठी का. इथं 3-4 प्रश्न उद्भवत आहे बरं का. प्रश्न नंबर 1, उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायांना आहे. प्रश्न नंबर 2, उपदेश करण्याचा अनुभव तुकोबारायांना आहे का. प्रश्न नंबर 3, तो उपदेश जीवानं ऐकावा. आणि प्रश्न नंबर 4, उपदेशाच्या माध्यमातून जे साधन तुकोबारायांनी सांगितले ते साधन जीवाला करण्याजोगं आहे का. असे काही 3-4 प्रश्न या ठिकाणी उद्भवतात. त्यांची उत्तर सांगते ऐका. प्रश्न नंबर 1, उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायांना आहे. हो आहे का. आहे. छाया मन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयं आतपे फलन्ति अपै परार्थाय वृक्षा सत्पुरुषाय. तुलसी करतला करना करे जिस दिन करतले उस दिन मरण भले. या न्यायाने उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायांना आहे. चला पुढे. नंबर 2, उपदेश करण्याचा अनुभव तुकोबारायांना आहे का. तुकोबारायांनी स्वतः सांगितलं अनुभवाले अंगा. तुकोबाराय म्हणता मला अनुभव आहे म्हणे उपदेश करण्याचा. म्हणजे नंबर 2, उपदेश करण्याचा अनुभव तुकोबारायांना आहे. चला नंबर 3, तो उपदेश जीवानं ऐकावा. ऐकावा का ऐकावा. कारण तो उपदेश ऐकण्यामागे
या जीवाचं हित आहे. आणि नंबर 4, तुकोबरायांनी उपदेशाच्या माध्यमातून जे साधन आपल्याला सांगितले ते साधन जीवाला करण्याजोगं आहे. तुम्हाला सांग, तुकोबरायांनी अतिशय सोपं असणारं साधन सांगितले. कोणतं? आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. ऐका बर का, करुणी घ्यावा, लक्षपूर्वक ऐका, करुणी घ्यावा. या वाक्यावरून तुकोबराय देवाला आपलं करून घ्या असं सांगतात. पण हे सांगण्याच्या आधी तुकोबरायांना कोणी विचारलं होतं का? तुकोबराय न विचारता सांगताय? किंवा तुकोबरायांकडे काही साधक मंडळी गेले आणि त्यांना विचारलं, महाराज आमच्या सुखाचा मार्ग तुम्ही सांगा, आणि मग तुकोबरायांनी सांगितलं, ती गोष्ट वेगळी ना. पण इथं तुकोबरायांना कोणी न विचारताही महाराज म्हणताय तुम्ही त्या देवाला आपलं करून घ्या. मग तुकोबराय न विचारता का सांगता? याच्या मागची तुम्हाला कारण सांगते बरं का. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं विचारल्याशिवाय सांगू नये, तरी तुकोबराय सांगतात. ह्याच्या पुढचं ऐका बरं का, विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही शास्त्र आहे, आणि काय न विचारता सांगावं यालाही शास्त्र आहे. शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्र, पण ते शास्त्र कुठे वापरायचं, कसं वापरायचं यालाही शास्त्र आहे. कारण शास्त्र जर कळालं नाही तर ते आपल्या प्राणनाशाला कारण ठरत असतं. झालं काय? 2 विद्वान पंडित आपापली विद्या संपादन करून आपापल्या गावाला निघाले. आता पूर्वीच्या काळी आपल्यासारखं काही 2 व्हीलर 4 व्हीलर नव्हती किंवा टेम्पो वगैरे काही होता का पूर्वीच्या काळी? पूर्वी चालून प्रवास करायचे. चालून चालून हे दोघं थकले. मनामध्ये विचार आला, कुठेतरी जाऊन आराम करावा. काय करावं? एवढ्याच समोर हनुमंतरायांचं मंदिर दिसलं. हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेले, विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला, पण पोटामध्ये भूक लागली ना, अन्नाचा कण नाहीये, काय करावं? एवढ्यात ते गृहस्थ, आणि त्या गृहस्थाचा नियम आहे, त्याला समजा कोणी संत मंडळी दिसलं त्याला आपल्या घरी जेवायला घेऊन त्याचा हा नेहमीचा नियम. नेहमीप्रमाणे हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेला. बजरंग बाण म्हणा, हनुमान चालीसा, त्याचा जो काय नित्य नेम आहे तो त्यानं आटोपला. आणि येत असताना याला हे 2 साधक मंडळी दिसले. त्यांच्याकडे गेला, राम राम. राम, मी काय काम काढलं? म्हणे तुम्ही साधक दिसताय, तुम्हाला भूक लागली दिसते, चला म्हणे आमच्या घरी जेवायला. तर यांनी मनामध्ये विचार केला, चला बा, हनुमंतरायांनी आपल्यावर कृपा केली असा विचार करून ते त्याच्या घरी जेवायला गेले. बरं, आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. 2 साधक मंडळी घरी जेवायला येणार आहे, हे काही पूर्वनियोजित होतं का? आधीच त्यांनी लिहून ठेवलं होतं का त्यांचा कॉल आला होता? हे काही पूर्वनियोजित नव्हतं. म्हणून त्या दिवशी योगायोगानं धपाटे बनवले होते. धपाटे, तुम्हाला धपाटे कळतं का? धपाटे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धपाटेच म्हणता ना? काय म्हणता? बोला ना, बोला ना. पराठा. पराठा वेगळा आणि धपाटे वेगळे. त्याला आमच्या नाशिककडे थालीपीठ म्हणतात. काय म्हणतात? थालीपीठ. ऐका बरं का, हे जे काही धपाटे का, हे बनवत असताना आपण असं मध्यंतरी छिद्र करतो ना, आजूबाजूला छिद्र करतो. नवीन पोरींना काय कळायचं धपाटे काय असतो आणि त्याला छिद्र का असतं, काय कळायचं महाराज? मग त्या दिवशी योगायोगानं धपाटे बनवले होते आणि गोड पदार्थ म्हणून बालुशाही बनवली होती. आता तुम्ही पहा बरं का, या धपाट्यालाही मध्यंतरी छिद्र असतं आणि या बालुशाहीला मध्यंतरी छिद्र असतं. आणि मग हे दोघं जेवायला बसले, त्यांना ते वाढलं. हातामध्ये त्यांनी पाणी घेतलं, 3 वेळेस त्या अन्नाभोवती फिरवलं. जेव्हा त्यांनी त्या जेवणाकडे बघितलं ते म्हणले, थांबा, आम्हाला आमचं शास्त्र पाहू द्या म्हणे. का बरं? याला छिद्र दिसतंय म्हणे. त्यांनी त्यांचं शास्त्र उघडलं आणि त्यात त्यांना एक सूत्र सापडलं, छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति. जिथे छिद्र आहे तिथं काय अनर्थ आहे. कुठले ना महाराज ते ताटावर. बरं, आता ऐका बरं का, छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति हे जरी शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठे वापरायचं?
माऊली म्हणतात या लागी शत जर नावे रिगोनी केवी निश्चिंत होवावे. उदाहरणार्थ एखादी नदी पार करून तुम्हाला पलीकडे जायचं तर मला सांगा तुम्हाला कशाचा आश्रय घ्यावा लागल? नावेचा आश्रय, होडीचा आश्रय घ्यावा लागल. पण त्याच्याही आधी तुम्हाला त्या नावेची चौकशी करणं गरजेचं आहे. ती नाव चांगली तर आहे ना? तिला छिद्र तर नाही ना? मला सांगा, तिच्यात जर छिद्र असेल आणि तिच्यात बसून तुम्ही पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा तुम्ही पलीकडे जाल का कायमचे जाल? याचा अर्थ तुम्ही बिगर टिकटीचे गंगासागरला जाल. म्हणून छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति हे जरी शास्त्र आहे पण हे शास्त्र कुठे वापरायचं याला ही शास्त्र आहे विठ्ठल. तुम्हाला एक सांगू का बाबा, अशा लोकांसाठी ना शास्त्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे बरं का. शास्त्रामध्ये अशा लोकांसाठी एक सूत्र आलंय कोणतं? चंचू प्रवेशेन मुसल प्रवेश. जिथं चमचा घालायचा का तिकडे लोक मुसळ घालून मोकळे होतात मला. आणि असे लोक आम्हाला कायम भेटतात बरं का बाबा. कार्यक्रमाला जातो ना कायम असे लोक भेटतात. एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, पत्ता भेटत नव्हता. एका दुकानदाराकडे गेली, म्हणलं काका हा पत्ता सांगा बरं. तो म्हणला ताई एक काम करा, इथून तुम्हाला 4 रस्ते दिसतील, चौथ्या रस्त्यात जा. चौथ्या रस्त्यात गेल्यावर तुम्हाला 4 चौक दिसतील, चौथ्या चौकात जा. चौथ्या चौकात गेल्यावर तुम्हाला 4 फाटे दिसतील, चौथ्या फाट्यामध्ये जा. चौथ्या फाट्यामध्ये गेल्यावर तुम्हाला 4 बिल्डिंगी दिसतील, चौथ्या बिल्डिंग मध्ये जा. चौथ्या बिल्डिंग मध्ये गेल्यावर तुम्हाला 4 लिफ्ट दिसतील, चौथ्या लिफ्ट मध्ये जा. चौथ्या लिफ्ट मध्ये गेल्यावर तुम्हाला 4 बटन दिसतील, चौथं बटन दाबा. चौथं बटन दाबल्यावर तुम्ही चौथ्या फ्लोअरवर जा. चौथ्या फ्लोअरवर गेल्यावर तुम्हाला 4 फ्लॅट दिसतील, चौथा फ्लॅट बघा. चौथ्या फ्लॅट मध्ये गेल्यावर तुम्हाला 4 कपाट दिसतील, चौथा कपाट उघडा. चौथं कपाट उघडल्यावर तुम्हाला 4 चाव्या दिसतील, चौथी चावी घ्या. चौथी चावी घेतल्यावर तुम्हाला 4 लॉकर दिसतील, चौथं लॉकर उघडा. चौथं लॉकर उघडल्यावर तुम्हाला 4 अल्बम दिसतील, चौथा अल्बम घ्या. चौथा अल्बम उघडल्यावर तुम्हाला 4 पानं दिसतील, चौथं पान बघा. त्या चौथ्या पानावर 4 बाई आहे, ती चौथी बाई बघा. ती चौथी बाई माझी आई आहे. त्या आईची शपथ घेऊन सांगतो हा पत्ता मला माहित नाही. मी म्हणते काका असे लोक पोत्यात घालून हाणले पाहिजे. झालं काय? असेच 4 येडे एकत्र आले, आपल्याच गावातले होते. त्यांच्यामध्ये पैंज लागली, कोणाची बायको चांगला चहा बनवते. त्यातलं पहिलं म्हणलं माझी बायको आहा हा हा हा. पातेला भर दूध घेते, पातेला भर साखर घेते, पातेला भर चहा पत्ती घेते आणि चहा बनवते. दुसरं म्हणलं ए अड्या, अरे तुझ्यापेक्षा माझी बायको चांगला चहा बनवते म्हणे. कस काय? माझी बायको ग्लास भरून दूध घेते, ग्लास भरून साखर घेते, ग्लास भरून चहा पत्ती घेते आणि चहा बनवते. तिसरं म्हणलं ए अड्या, अरे तुझ्यापेक्षा माझी बायको चांगला चहा बनवते म्हणे. कस काय? माझी बायको वाटीभर दूध घेते, वाटीभर साखर घेते, वाटीभर चहा पत्ती घेते आणि चहा बनवते. चौथं म्हणलं ए अड्या हो, अरे तुमच्यापेक्षा माझी बायको चांगला चहा बनवते म्हणे. कस काय? माझी बायको तोंडात दूध टाकते, तोंडात साखर टाकते, तोंडामध्ये चहापत्ती टाकते आणि स्वतः गॅसवर जाऊन बसते. सांगा तुम्हाला कोणाचा चहा प्यायचा? म्हणून असे काही लोक असतात महाराज. छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति. आपला विषय चालू आहे, ज्या ठिकाणी छिद्र आहे त्या ठिकाणी काय अनर्थ. पण हे शास्त्र कुठे वापरावं? नावेच्या ठिकाणी वापरावं. यांनी कुठे वापरलं? जेवणाच्या ठिकाणी वापरलं. परिणाम रात्रभर उपाशी मारावं लागलं. विठ्ठल म्हणून विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये याला ही शास्त्र आहे. आणि काय न विचारता सांगावं याला ही शास्त्र आहे. मग उदाहरणार्थ एखादा आंधळा मनुष्य
समोर मोठं खड्ड आहे, तो त्या खड्ड्यामध्ये पडणार आहे आणि हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसतंय. मला सांगा तुम्ही काय कराल? त्याला खड्ड्यात पडू द्याल का तुम्ही त्याला जाऊन वाचवाल? तुम्ही त्याला जाऊन वाचवाल. तसं तुकोबराय म्हणता हे आंधळरूपी जगत, या जगाला देव कळत नाही, धर्म कळत नाही, ग्रंथ कळत नाही आणि आंधळरूपी जगत अज्ञान रूपी खड्ड्यामध्ये पडणार आणि पडण्याच्या आधीच तुकोबराय म्हणताय आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखनो. हे ऐका बरं, तुकोबरायाने एक शब्द वापरलाय, किती? एक. पण आपल्या घरामध्ये देव किती बरं? का तुमच्या घरामध्ये देव्या किती बरं? किचन मधली सोडली तर किती? मावशी, आजी, हा तुम्ही ते काय म्हणता लाल घातलंय ना, लाल कलरचा दुपट्टा आहे, हा लाजू नका. काका बघताय का तुमच्या घरात देव किती बरं? कुठं लपले हो? आपल्या घरात देवांची कमी. अजून सांगू, आपले देव वारानुसार ठरलेले. या वारी हा देव तर त्या वारी तो देव. बरं मला सांगा, सोमवारी कोणता देव? कोणता? महादेव. ब्रह्म मुरारी सुराचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. त्याच्यानंतर कोणता वार? मंगळवारी कोण? अनाथ निर्गुण प्रगटली भवानी, अनाथ निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दाना लागोनी, विविध तापाची करवयाला लागी तू पावाची निर्वाणी, प्रगटली भवानी. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच नाम अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्हीच नाम. त्याच्यानंतर कोणता वार? मग शुक्रवारी कोण? त्याच्यानंतर कोणता वार? शनिवारी कोण? ऐका, शनिवारी आपल्याकडे दोन दोन देव आहेत, माहिती का तुम्हाला? सगळ्यात पहिले म्हणजे शनिदेव आणि दुसरे म्हणजे हनुमंतराय. ओम चम 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 चपल चलंता ओम हनु 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 हनुमंता ओम हम हम हाते कपि चंचल ओम सम सम सहे में प्राण कलदल. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान. त्याच्यानंतर कोणता वार? मग रविवारी कोण? ओम वाग्या सोम वाग्या ओम वाग्या सोम वाग्या ब्रह्मदेवारे सावध वागे बजला देव कर कैवारे मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी वारी मल्हारी दिवारी
जपलेले या वारी हा देव तर त्या वारी तो देव. पण तुकोबराने एक वचनी शब्द वापरला, कोणत्या तरी एका देवाला आपलं करून. बरं मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती देव आहे बरं? किती? 33 कोटी. त्यातल्या 100 नावं सांगा बरं. बरं 50 सांगा. नाही सांगता यायची. ऐका, 33 कोटी मधला कोटी हा जो शब्द आहे का, हा संख्यावाचक नसून प्रकारवाचक. 33 प्रकारचे देव आहेत. त्याच्यामध्ये अष्टवसु, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार आहेत. म्हणून की भक्ती कोणाकोणाची करावी याकरता आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी पंचायतन देवता सांगितल्या. त्याच्यामध्ये भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान सूर्यनारायण, आई जगदंबा आणि गणपती बाप्पा आहे. आणि या पाचींमधून तुम्ही कोणत्या तरी देवाला आपलं करून घ्या असं तुकोबरायांचं मत आहे. विठ्ठल. पण मग खालच्या साधक मंडळींनी तुकोबरायांना शंका विचारली, तुकोबराया तुम्ही म्हणताय कोणत्या तरी एका देवाला आपलं करून घ्या, पण त्या देवाला आपलं केलं नाही तर चालणार नाही. तुकोबराय म्हणले अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? तेने विना जीवा सुख नोहे. त्या देवाशिवाय या जीवाला सुख मिळणार. बघा ना, सुख म्हणजे माणसाच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा शब्द आहे सुख. सुख सगळ्यांना पाहिजे. मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, तरुण मंडळी आहे, वृद्ध मंडळी आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. सुख सगळ्यांना पाहिजे, पण सुख भोगण्याच्या भूमिका सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत. तिथं सासू मंडळी आहे, पाना महाराज बरोबर सासू मंडळी बसले, यांना सुख हवं असतं सुनेचं. पण सासू मला सांगा, तुम्हाला खरंच सुख भेटलं का सुनेचं? कारण कसं आहे, सासूला वाटतं सुनेनं माझ्या आज्ञेत राहावं आणि सुनेला वाटतं सासूनं माझ्या आज्ञेत राहावं. वाटतं की नाही सुनेला? एखादी मावशी दिसत नाही ग. कोण 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 हा चला, ते चॉकलेटी कलरची साडी घातली, पफ घातलाय पा. माग नका बघू मावशी, तुम्हालाच बोलते. खरं खरं सांगा, तुम्हाला वाटतं ना तुमच्या सासूने तुमच्या आज्ञेत राहावं? खरं खरं सांगा, तुम्हाला पप्पाच्या बापाची शपथ आहे. सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. गंमत पाहा काय, 1980 साली पोरी घाबरत होत्या की आम्हाला सासूबाई कशी भेटणार. 1980 साली पोरी घाबरत होत्या की आम्हाला सासूबाई कशी भेटणार. आता आता सासूबाई घाबरते की मला सुनबाई कशी भेटणार. असो, सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. पुरुष मंडळी यांनाही सुखाची अपेक्षा आहे. बायको झालं काय, देवानं एकदा एका माणसाची स्मरण शक्तीच काढून टाकली आणि विचारलं काय आठवतंय का? तो म्हणला अण्णा मला माझ्या बायकोचं नाव आठवत. देवानं डोक्याला हात लावला. देव मला याला अख्खा फॉर्मॅट केला तरी व्हायरस कसा राहिला. आणि गंमत पावर का महाराज कशी, लोकांनी ब्रदरचा ब्रो केला, मम्मीचा मॉम केला, सिस्टरचा सिस केला, पप्पाचा पॉप केला, पण अजून कोणात हिंमत नाही झाली बायकोचा बोका करायचं. झाली कोणामध्ये हिंमत? एक पोरग आपल्या बापाला म्हणतो, का हो बाप्पा आपला आडनाव तर वाघ आहे, तरी तुम्ही आईला एवढं का बरं घाबरता? हे म्हणलं बाळा, आपला आडनाव जरी वाघ असलं तरी तुझ्या मम्मीच्या मायराकडलं आडनाव वाघ मारे. सुखाची अपेक्षा सर्वांना आहे, पण सुख भोगण्याच्या भूमिका सगळ्यांच्या वेगवेगळ्या. वृद्ध मंडळी पाहणं महाराज, जेव्हा पाहू तेव्हा त्यांच्या खिशामध्ये कंगवा दिसला, आरसा फिरो कंगवा दिसला, आरसा फिरो कंगवा. अहो फिरू फिरू परीकडलं सपाटून चाललं. सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. आपण धावतोय सुखाच्या मागे, पण पदरात काय येतंय हो? दुःख येतंय. नारदांच्या गादीवर उभी बर का बाबा, खोटं नाही बोलत. अक्षरशः काही काही परिस्थिती मी डोळ्यांनी बघितली, काही काही प्रसंग मी डोळ्यांनी बघितले. रायगडकडे कीर्तन होतं, रात्रीचं कीर्तन केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच जागी श्राद्धाचं कीर्तन होतं. मग रात्रीचं कीर्तन केलं,
आणि एका काकांच्या घरी आम्ही मुक्कामाला गेलो. आमचे वडील पण होते, मुक्कामाला गेलो. मी म्हणते महाराज एवढा श्रीमंत माणूस त्याचे तुम्ही असे बोट पाहिले का? 10च्या 10 बोट सोन्यांच्या अंगठ्यांनी भरलेले आहेत महाराज. त्याचा तुम्ही गळा पाहिलं का? जाड जाड सोन्याच्या चैनी आहे. त्याच्या अंगावरच आपण सोनं विकलं तर आपल्या गावातले 12 सप्ते होतील. एवढा श्रीमंत आहे महाराज. मी तर म्हणते रायगड जिल्ह्यातलाच मोठा श्रीमंत असेल असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मग कीर्तन संपलं 11 वाजता. जवळ 12-1 वाजता आमचे तात्या आणि ते काका बोलत बसले. 3 वाजले. आमचे तात्या त्यांना म्हणाले म्हणे महाराज एक काम करा, तुम्ही झोपा आणि आम्ही झोपतो म्हणे. ते काका म्हणतात नाही महाराज तुम्ही झोपा म्हणे. का बरं? अहो म्हणे मला झोपच लागत नाही म्हणे. मग डॉक्टर कडे जावा, गोळ्या औषध खावा. अहो म्हणे सगळं करून झालं पण मला झोपच लागत नाही. आता बघा ना एवढी श्रीमंती आहे पण सुख आहे का झोपेचं ना? किंवा आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक व्यक्तिमत्व आहे एवढा श्रीमंत आहे आपण कापसाच्या गादीवर झोपतो काका. तो माणूस असा आहे पैशांच्या गादीवर झोपतो. एवढा श्रीमंत आहे. पण एक सांगू, दिवसभरातून 15-20 गोळ्या खाल्ल्याशिवाय चालता येत नाही. असा डबा गोळ्यांनी भरलेला. मला सांगा याला सुख म्हणतात का? तुम्ही दुकानामध्ये जा आणि त्याला म्हणा भाऊ तुला मी ₹1,00,000 देतो पण तासाभराची तू झोप मला विकत देईल का तू? किंवा जुन्नर भागामध्ये एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, कीर्तन झालं आणि एकाच्या घरी आम्ही जेवायला गेलो आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो. तात्याच्या काकांना म्हणता म्हणे महाराज तुम्ही पण बसा. नाही महाराज तुम्ही जेवा म्हणे, मला भूकच लागत म्हणे. का बरं? अहो 4 वर्षांपासून मला प्रॉब्लेम आहे, मला खाताच येत नाही म्हणे. माझं पोट कायम गच्च भरलेलं असतं. आता तुम्हाला सांगू त्या माणसाची नजर पुरणार नाही एवढी जमीन आहे. किती जमीन आहे? नजर पुरणार नाही. बागात काय आहे महाराज? एवढा श्रीमंत आहे पण खायचं सुख आहे का? मयाला सुख म्हणतात का? मया जगातला खरा सुखी कोण आहे? कळलं पाहिजे ना. या जगातला खरा सुखी कोण आहे? तुमच्यातले काही जण म्हणतील ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे तो खरा श्रीमंत, ज्याचे मोठे मोठे बंगले तो खरा श्रीमंत. पण या जगातला सगळ्यात श्रीमंत सगळ्यात सुखी मनुष्य कोण? तुम्हाला सांगू, ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, घरामध्ये आई बाप आहे आणि आई बापाच्या सेवेचं कर्म आहे, तोच या जगातलं सर्व सुखी. म्हणून तुकोबराय म्हणताय तुम्ही त्या देवाला आपलं करून घ्या. अभंगाचा आपुला तो एक देव करुणी गावा, 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 आपुला तो एक देव करुणी हो, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव आपुला तो एक देव करुणी गावा, 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 देहो आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा. तेने बिना जीवा सुख नहे, तेने बिना जीवा सुख नहे, तेने बिना जीवा सुख नहे, तेने बिना जीवा सुख नहे. हे रते मायक लोकाचे जनते, हे रते मायक लोकाचे जनते, हे रते मायक लोकाची जनते, हे रते मायक दुःखाची 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 जनते. आपुला तो एक देव करुणी गावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी गावा, तेने बिना जीवा सुख नोहे,
देवे ना दिवा सुख नोहे सुख नोहे सुख नोहे. क्या बात आहे, टाळ्या टाळ्या वा. आणि खरं सांगू का बाबा, बाबा तुमच्यासारखे गोड गायनाचार्य असले ना तर कीर्तन करायला पण कीर्तन करायला मजा येते. तर काय काय ठिकाणी महाराज गायनाचार्यच नसतात. एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली गायनाचार्यच नाही. कसे तरी त्यांनी गावातले 2 बुजगावणे धरून आणले. मी त्यांना म्हणाली तुम्ही चिंता करू नका, मी गायला लागले की तुम्ही उचला, मी गायला लागले की तुम्ही उचला. मी कीर्तन सुरू केलं आणि त्यांनी मन म्हणलं काका मी कोणाला उचलायला लावलं होतं, यांनी कोणाला येऊन उचललं. असे काही लोक असतात महाराज. पण मी म्हणते गायनाचरणसाठी जोरदार टाळ्या होऊन क्या बात. एक सांगू का, गर्दीच्या हिशोबाने टाळ्यांचा आवाज येत नाही बर का. होऊन जाऊ द्या चला. क्या बात आहे. जय हो. ये रती माई के दुखाची जनिती नाही आधी अंती अवसान. येर म्हणजे काय, येर म्हणजे देहाधिक संबंधाने असलेले जितके काही विषय ते सगळे नाशिवंत नव्हे, मायेने युक्त असणारे पदार्थ आहे. तुम्हाला सांगू, तुम्ही आम्ही सगळे भगवंताच्या मायेमध्ये आटोकलोय बर का. भगवंत स्वतः सांगतात देवी हेशा गुणमयी मम माया दूरतया. माझी माया पार करणं फार दुस्तर आहे. कशी भगवंताची माया. माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत हर माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया माटी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊ गली गली. राम नाम के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती, हरि नाम के हीरे मोती. मैं बिखराऊ गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊ गली गली, शोर मचाऊ गली गली. भगवंताची माया पार करणं फार दुस्तर. तुम्हाला सांगू, तुम्ही आम्ही सगळे त्या मायेच्या जाळ्यामध्ये अटकल्यामुळे अनादी काळापासून दुःख भोगतोय. किती अनादी काळापासून. आता मला सांगा, या जीवाला दुःख जन्माच्या आधी पण आहे का जन्माच्या नंतर आहे? जन्माच्या आधी पण दुःख आहे. कोणतं दुःख? काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मूळ मूत्रदाना, तुझं क्षणाक्षणा ध्यात असे. गर्भावस्थेतलं जे काही दुःख आहे का ते फार भयानक आहे. नंतर जन्म घेतानाचं दुःख. कोणतं दुःख? बाळ चुकून आडवं झालं, श्वास गुदमरला जातो, ते एक दुःख झालं. मग जन्म घेतल्यावरच दुःख म्हणजे बालअवस्थेतलं दुःख. कोणतं? बाल्ये दुःखाती रे मलुलित वपू स्तन्यपाने पिपासा. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य म्हणतात, उदाहरणार्थ तुमच्या हातावर जर डास बसला, तुम्ही त्याला मारू शकता ना. पण उदाहरणार्थ एखादं लहान बाळ आहे, त्याच्या हातावर जर डास बसला तर त्याला मारू शकतो का? का बरं? कारण त्याच्या इंद्रियांमध्ये ताकद नाहीये नव्हे. सतत स्तनपान करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये असते. अनेक प्रकारचं दुःख बालअवस्थेमध्ये सहन करावं लागतं. नंतर तरुणावस्थेमधलं दुःख, ते दुःख तुम्हाला सांगायची गरज नाही ना. ते दुःख तुम्हाला माहिती आहे. बायकोचं दुःख. एकानं बायकोला कंटाळून बायकोवर आरतीच लिहिली बरं का महाराज. जय देवी जय बायको माते, तुझे अवगुण पाहता शरण मी येते. जय देवी काही कारण नसताना गाल तुझे फुटते. 8 दिवस तू रुसून बसते, असले नसले गुण बाहेर काढते. घरातल्या लोकांना परेशान करते. जय देवी कुठली सुटली का संगमनेरला तू जाते. कॅब्रेडन्सर सारख्या बोया तू कापते.
वर्षातून 15 साड्या तू घेते, नवरा तुझा फाटका चड्डीवर फिरते. जय देवी जय. अफाट महिमा तुझा गायला नाही पुरत, लिहितो म्हणलं तरी कागद नाही उरत. आयुष्य सारे जगलो मी झुरत, पुढल्या जन्मी तरी दाखवू नको सुरत. जय देवी जय देवी. हे झालं तरुण अवस्थेमधलं दुःख. नंतर म्हातारपणाचं दुःख कोणतं? नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, स्वनापरी गती झाली अवघी करती बरोबर. अनेक प्रकारचं दुःख सहन करावं लागतं. नंतर मेल्यावरचं दुःख कोणतं दुःख? नाही त्या यमासी करुणा बाहेर काढता थोडी नाट प्रकरणामध्ये अनेक प्रकारचं दुःख या जीवाला सहन करावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात या जीवाच्या दुःखाला आधी पण नाही आणि अंती पण नाही. अभंगाच्या द्वितीय. यरती माई के दुखाची जनते, यरती माई के दुखाची जनती, यरती माई के दुखाची जनती, यरती माई के दुखाची जनती. अविनाशी असणाऱ्या त्या भगवंताचं नावाचं पिस तुम्ही अंतःकरणाला लावून बघा बरं का. तुकोबारायांनी काय शब्द वापरला? पिस. पिस म्हणजे काय? वेळ लावून घ्या. जेव्हा तेव्हा भगवंताचं भजन केलं पाहिजे. का बरं? कारण या कलियुगातला आधार काय? भगवंताच्या नामाचा. म्हणून या कलियुगामध्ये भगवंताचं नाव आपण जपलं पाहिजे. भगवंताचं भजन करता आलं पाहिजे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवंताचं भजन करता आलं पाहिजे. झालं काय? एक प्रभू रामजींचा भक्त मन त्याग करत असताना भगवंताचं भजन करू लागला. राम 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 राम. मन त्याग करत असताना भगवंताचं भजन करू लागलं. आणि हे माझ्या हनुमंतरायांनी ऐकलं बरं. हनुमंतरायांना राग आला. काय समजतो म्हणे स्वतःला? हा, मन त्याग करतो, माझ्या प्रभूजींचं नाव घेतो, राग आला. हनुमंतरायांनी काय केलं माहिती का? त्याच्या कमरेतच लाथ मारली, अशीच मारली बघ. हनुमंतरायने घेऊन गेले, प्रभू रामजींकडे गेले. प्रभू रामजी म्हणू लागले, हनुमंतराया आज माझी कंबर फार दुखते म्हणे. प्रभूजी मी दाबून देतो ना म्हणे. 1 तास झाला, 2 तास झाला, 3, 4, 5, 6, 10 तास झाले, पण त्यांच्या वेदना काही शांत होईना. ज्या वेळेस हनुमंतरायांनी प्रभूजींची कंबर बघितली का, तळपायाची आत मस्तकाला गेली. काय समजतो म्हणे स्वतः? म्हणे तुमच्या कमरेमध्ये लाथ मारावी. काय समजतो म्हणे तो स्वतःला? सांगा देवा, कोणी तुमच्या कमरेमध्ये लाथ मारली? आता त्यांना जाऊन भस्म करून टाकतो. प्रभूजी म्हणाले, तूच तर मला लाथ मारली. हनुमंतराय म्हणाले, मी तुम्हाला लाथ मारावी? एवढं मोठं पाप मी कधी माझ्या जीवनामध्ये करेल का? म्हणे तू नाही तर मारले तर कोणी मारले? म्हणे माझा एक भक्त मला त्याग करत असताना माझं भजन करत होता, तेव्हा तू त्याच्या कमरेमध्ये लाथ मारली, पण परिणाम तुझ्या पायाचा ठसा माझ्या कमरेवर उमटला. म्हणून भगवंताच्या नावाचं एवढं पिसा आपण आपल्या मनाला लावावं की जखम जरी आपल्याला झाली तरी त्याच्या वेदना जगाच्या मालकाला व्हाव्या. अभंगाच्या 3य चरणात अविनाश अविनाश
भगवंताचं भजन करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचं. चला बरं सगळ्यांनी आपले हात वरती करा. करा करा. जो आपले हात वरती कर, तुम्ही नाही हो, जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. भजन करणार ना सगळे, टाळ्या वाजवायच्या बरं का. इथं जर टाळ्या वाजवल्या नाही तर टोल नाकावर वाजवायला. भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. मला सांगा काका तुमचं नाव काय? तिकडे नका बघू, तुम्हाला विचारतो. हा तुम्हाला तुम्हाला तुमचं नाव काय? तुमच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं, खतम. लक्षात ठेवा, इतिहास कोणाच्याही नावाची नोंद करत नाही. त्यासाठी काही ना काही आवडलं. कोणाच्याही नावाची 5 मिनिटं घेते, फक्त 5 मिनिटं. कोणाच्याही नावाची नोंद करत नाही, त्यासाठी काही ना काही इतिहास करावा लागतो. तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या गावामध्ये कधीतरी ज्ञानोबरायांसारखे सुपुत्र जन्माला यावे, कधीतरी तुकोबरायांसारखे सुपुत्र जन्माला यावे, तर त्याच्या आधी आईनं ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांचा गाथा वाचणं गरजेचं. तेव्हा तुमच्या गावामध्ये असे सुपुत्र जन्माला येते. काही ना काही कीर्ती करावी लागते. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या जाळ्यामध्ये अटकले, विचार करू लागले इथून बाहेर पडावं म्हणजे मरणाला आलिंगन द्यावं, काय करावं विचार करू लागले. तेवढ्यात महाराजांच्या एका मावळ्याने सांगावं, राज ओ राज, अहो तुमच्या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखा हुबेहूब दिसणारा एक न्हावी समाजाचा मावळा आहे, त्याचं नाव शिवाकाशी दे, त्याला बोलवणं पाठवा राज. महाराजांनी त्याला बोलवणं पाठवलं. महाराजांकडे गेला, राज तुम्ही मला बोलवणं पाठवलं? हो शिवा, आम्ही असं ऐकलंय की आमचे कपडे घातल्यावर तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतो, घाल आमचे कपडे. शिवाकाशीदने छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घातले. महाराज त्याला बघून म्हणू लागले, शिवा अरे आम्हाला असं वाटतंय की तुझा आम्ही प्रतिबिंब बघतोय की काय. म्हणे सांग ना, जाशील का त्याच्या भेटीला?
म्हणे हो राज, मी त्याच्या भेटीला जाण्याकरिता तयार आहे. त्या सिद्धीच्या भेटीकरिता मी जाण्यास तयार आहे. आणि मग आता शिवाकाशी शेवटचा आपल्या पत्नीला भेटण्याकरिता घरी गेलेला आहे. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असणारा आनंद आहे. त्यावेळेस शिवाकाशीनं विचारलं, म्हणे का ग, तुझा नवराज मरायला जाणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद का बरं? त्यावेळेस त्याच्या पत्नीने दिलेलं उत्तर आहे, म्हणे आनंद का बरं नको, आतापर्यंत तुम्ही न्हावी म्हणून जगले, पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरताय, यापेक्षा मोठा आनंद कोणता? म्हणून माणसाने मरताना काही ना काही कीर्ती करावी, की आपण गेल्यावर 4 लोकांच्या तोंडामध्ये आपलं नाव असावं. भंगाच्या अंतिम चरण. तू कमनया कमला पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काय चुकलं असेल तुमचंच लेकरू समजा. जास्त मोठी नाहीये मी, आता 16 वर्षाचं लेकरू आहे मी. हाईटने मोठी दिसते पण हाय अजून छोटूसं लेकरू, म्हणून तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतकाळाने क्षमा करा.
जे काही चांगलं बोलली असेल, आई वडिलांची पुण्याई, सद्गुरूंचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा, सगळ्यांनी फक्त कशा घोष करा एकदा एकदा बाळू मामाच्या नावानं. थांबा, खालचे मोठ्याने होऊन जाऊ द्यायचे. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. क्या बात. सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय पुंडलिका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.